नाशिक महापालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम यांची बदली करा किंवा माझा राजीनामा घ्या अशी टोकाची भूमिका गिरीश महाजनांनी घेतल्यानंच गेडामांची उचलबांगडी केल्याची चर्चा आहे। येत्या काही महिन्यात नाशिक पालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्याची पूर्ण जबाबदारी पालकमंत्री गिरीश महाजनांवर आहे। विशेष म्हणजे गेले 20 महिने गेडाम यांनी नियमांवर बोट धरून काम सुरू केलं। त्यातच बिल्डरांना कपाट प्रकरणात गेडामांनी हैराण केलं। अनधिकृत बांधकामांविरोधात मोर्चा उघडला, नियम डावलून बांधकामांना परवानगी देणं बंद केलं। यामुळे बिल्डर लॉबी दुखावली होती आणि याच लॉबीचे सहानुभूतीदार असलेल्या महाजनांनी मग गेडामांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचं कळतंय। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, प्रवीण गेडामांच्या बदलीमागे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन असल्याची चर्चा आहे। कशामुळे गेडामांची बदली झाली आहे? प्रवीण गेडाम यांच्या बदलीमागे नाशिक महापालिकेची जी आगामी निवडणूक आहे त्या निवडणुकीचं मुख्य कारण आहे। कारण ही निवडणूक भाजपासाठी जिंकून देण्याची ज्यांची जबाबदारी आहे ते पालकमंत्री गेडाम यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज होते आणि त्यांनी असा समज करून घेतलेला होता की गेडाम ज्या पद्धतीने काम करतात, विशेषतः 2-3 महत्त्वाचे मुद्दे होते। एक तर मुद्दा होता तो म्हणजे कपाटाचा, की ज्या कपाटाच्या मुद्द्यावरून एकीकडे नाशिककर जनता गेडामवरती खुश झालेली होती, परंतु दुसरीकडे निवडणुकीसाठी म्हणून जो आर्थिक फंड लागतो ती फंड देण्याची ज्यांची जबाबदारी आहे असे बिल्डर नाराज झालेले होते। आणि ही नाराजी त्यांनी वेळोवेळी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपाच्या वरिष्ठांना कळवण्याचा प्रयत्न केला होता, पण गेडाम या मुद्द्यावरून मागे हटायला तयार नव्हते। आणखीन एक मुद्दा मध्यंतरी वादाचा झालेला होता, तो मुद्दा होता नाशिकसाठी किती पाणी कपात करायचा। कारण पालकमंत्र्यांना असं वाटत होतं की नाशिकसाठी जेवढी पाण्याची गरज आहे तेवढं पाणी तिथं उपलब्ध आहे, परंतु गेडामांची भूमिका या संदर्भातली वेगळी होती। आणि बहुधा भाजपच्या मंडळीने असा समज करून घेतलेला आहे की गेडाम हे प्रो मनसे आहेत। या प्रो मनसे असण्याचा जो मुद्दा होता तो सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालण्यात आलेला होता। आणि सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती गोष्ट अशी होती की जर गेडाम यांना हटवलं नाही तर मग मी राजीनामा देतो अशी भूमिकाच पालकमंत्र्यांनी घेतलेली होती। नव्हे, माझी माहिती अशी आहे की 3-4 महिन्यापूर्वी याच मुद्द्यावरून गेडाम यांच्या बदलीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चाही झाली। आणि जर आगामी महापालिका निवडणूक भाजपला जिंकायची असेल तर गेडाम यांना हटवण्याशिवाय पर्याय नाही। या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये गिरीश महाजन यांना यश आलं। बहुधा त्यांनी राजीनामा देण्याची जी धमकी दिलेली होती ती धमकी इथे कामाला आलेली दिसते आणि म्हणून ही बदली झाली। परंतु मला असं वाटतं की गेडाम यांच्यासारख्या अधिकाऱ्यांना की ज्यांचं काम जर आपण बघितलं मग ते लातूरमधलं असेल, त्यांनी केलेलं उस्मानाबादमधलं काम असेल, त्यांनी केलेलं सोलापूरमधलं काम असेल, ते पाहता किमान बदली होत असताना डिझर्विंग पोस्टवरती गेडामसारख्या अधिकाऱ्यांची बदली जर झाली तर जो मॅसेज अधिकाऱ्यामध्ये जायला हवा तो चांगला जाऊ शकतो, जे तुकाराम मुंडेंच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। पण गेडामसारख्या अतिशय धडाडीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बहुधा इथं न्याय मिळताना दिसलेला नाही आहे। आणि आगामी महापालिका निवडणूक जिंकायची, एनकेन प्रकारे जिंकायची, हा जो भाजपाचा स्ट्रॅटर्जी आहे, भाजपची जी स्ट्रॅटर्जी आहे त्यातून ही बदली झालेली आहे। गिरीश महाजन यांची गेडामविषयी असलेली जी नाराजी आहे ती गेडाम यांना इथे भोवताना दिसते आहे। नक्कीच राहुल, त्यामुळे अपेक्षा असेल की आता गिरीश महाजन या सगळ्या प्रकरणी आता काय स्पष्टीकरण देत आहेत। राहुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।